बोल ना. हा पहा काय तर पॉइंट टू ऑब्टेन अ क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव्हिंग गिवन रूट्स. इथे काय झालं, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे काही रूट्स आहेत ते आपल्याला कसं फाइंड करायचं. पहा, लेट अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. अल्फा आणि बीटा काय दोन रूट्स आहेत, कशाचे आहेत, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. इन व्हेरिएबल एक्स, आणि व्हेरिएबल कोणत्या एक्स आहे. तर पहा एक्स इक्वल टू अल्फा और एक्स इक्वल टू बीटा, म्हणजेच काय एक्स मायनस अल्फा, कारण प्लस अल्फा इकडे शिफ्ट केलो लेफ्टला, तर काय आला एक्स मायनस अल्फा इक्वल टू 0. आणि एक्स इक्वल टू बीटा म्हणजेच काय एक्स प्लस बीटाचा काय झाला मायनस बीटा इक्वल टू 0, म्हणजे काय मिळाला एक्स मायनस अल्फा इंटू एक्स मायनस बीटा इक्वल टू 0. मग इक्वेशन काय झालं, सॉल्व जेव्हा केलो आपल्याला काय मिळतं, एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट एक्स प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. म्हणजे काय मिळालं पाहता इथं एक्स मायनस अल्फा आणि एक्स मायनस बीटा इक्वल टू 0. हे कसं मिळत आहे पहा, फर्स्ट टर्मने सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय एक्स इन ब्रॅकेट एक्स मायनस बीटा मायनस अल्फा इन ब्रॅकेट एक्स मायनस बीटा इक्वल टू 0. एक्स इंटू एक्स स्क्वेअर एक्स इंटू बीटा एक्स बीटा, पुन्हा काय ते मायनस ऑफ प्लस मायनस अल्फा इंटू एक्स अल्फा एक्स, आणि नेक्स्ट काय अल्फा इंटू बीटा मायनस ऑफ मायनस प्लस साइन अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. मग नेक्स्ट काय केलं एक्स स्क्वेअर एज इट इज. मग या दोघातून काय काढलो मायनस बाहेर काढलो. मग इथला काय बीटा प्लस अल्फा आणि एक्स पण बाहेर काढलो इकडे प्लस अल्फा बीटा इक्वल टू 0. इक्वेशन रिअरेंज करून घ्या एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा ऑफ एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. पावर हाच इक्वेशन मिळालं की नाही. तर हे नवीन काय फॉर्म्युला आहे, ज्यावेळेला आपल्याला दोन रूट्स दिले त्याच्यापासून क्वाड्रॅटिक इक्वेशन कसा तयार होतो हे जेव्हा क्वेश्चन विचारतो त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला लक्षात राहणं महत्वाचं आहे. मग इथे सांगितलं व्हेन टू रूट्स ऑफ इक्वेशन आर गिवन द क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे दोन रूट्स काय आहेत ते क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आहेत, आपण पाहिलेले आहेत कॅन बी ऑब्टेन एक्स स्क्वेअर मायनस म्हणजे अल्फा प्लस बीटा म्हणजे काय आलं सम दिसाला, म्हणजे काय राहतो ऍडिशन ऑफ टू रूट्स प्लस प्रोडक्ट ऑफ टू रूट्स. प्रोडक्ट म्हणजेच काय मल्टिप्लिकेशन कोणा दोन रूट्सचा अल्फा आणि बीटाचा, म्हणून इथे दिलेला आहे काय एक्स स्क्वेअर मायनस ऍडिशन ऑफ टू रूट्स प्लस प्रोडक्ट ऑफ टू रूट्स इक्वल टू 0. मग इथे ऍक्टिव्हिटी फर्स्ट काय दिलं, व्हेन द क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ ऍडिशन ऑफ रूट्स इज 10. क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं आहे पहा, ऍडिशन ऑफ द रूट्स इज 10 म्हणजे काय एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस अँड द प्रोडक्ट ऑफ टू रूट्स काय 9 आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस ऍडिशन ऑफ टू रूट्स म्हणजे 10x झाला प्लस प्रोडक्ट ऑफ टू रूट्स म्हणजे 9 इक्वल टू 0. म्हणजे इक्वेशन काय म्हणतं एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 9 इक्वल टू 0. आणि तसेच ऍक्टिव्हिटी सेकंड बाबा काय झालं, व्हॉट विल बी द क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ अल्फा इक्वल टू 2 अँड बीटा इक्वल टू 5. इट कॅन बी रिटन ऍज एक्स स्क्वेअर मायनस प्रोडक्ट काय सम ऑफ किंवा ऍडिशन ऑफ टू रूट्स कोणत्या येतात अल्फा आणि बीटा म्हणजे 2 प्लस 5x प्लस पुन्हा प्रोडक्ट ऑफ टू रूट्स कोणते अल्फा आणि बीटाचा 2 इंटू 5 इक्वल टू 0. म्हणजेच काय दॅट इज एक्स स्क्वेअर म्हणजे काय 1x स्क्वेअर मायनसला मायनस पुन्हा काय 2 प्लस 5 7x प्लस ला प्लस 2 इंटू 5 10 इक्वल टू 0. म्हणजे इक्वेशन काय झालं 1x स्क्वेअर मायनस 7x प्लस 10 इक्वल टू 0. नोट दॅट काय सांगते इफ दिस इक्वेशन इज मल्टिप्लाय बाय एनी नॉन झिरो नंबर, जर आपण त्या इक्वेशनला मल्टिप्लाय कोणत्याच्याने करायचं नॉन झिरो नंबरने, द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट चेंज. मग रूट्स जे आहेत ते चेंज होणार का, त्याचे नाही, जे असतील तेच असणार. पहा आपल्याला पाहायचं प्रॅक्टिस सेट 2.5. इथे काय म्हणलं क्वेश्चन फर्स्ट ऍक्टिव्हिटीज आहे, फिल इन द गॅप्स अँड कम्प्लीट. हे दिलेल्या गॅपला काय करायचं आपल्याला कम्प्लीट करायचं, तर काही ना काय करू ना. पहा क्वाड्रॅटिक इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c म्हणजेच काय बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 5 आणि बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू मायनस 5. इथले नेचर ऑफ द रूट्स सांगा म्हणलं आपल्याला. नेचर ऑफ रूट्स काय होतं, नेचर ऑफ रूट्स की बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू जर 0 असेल तर काय असतात हे रूट्स रिअल आणि इक्वल असतात, आणि बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0 असेल तर रिअल आणि
अनइक्वल असतात. आन्सर काय असतं? रिअल आणि अनइक्वल. आणि बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0 म्हणजे काय असतात? नॉट रिअल असतात आणि नॉट इक्वल म्हणा. पहा बरं आता इथं काय येणार? बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 5 म्हणजेच काय? ग्रेटर दॅन 0 आहे की नाही? इज इक्वल टू 0 इज ग्रेटर दॅन 0 असं तर काय असणार? रिअल आणि अनइक्वल. म्हणजे इथं आन्सर काय येणार बरं ब्रॅकेट मध्ये? रिअल आणि इक्वल. रिअल आणि अनइक्वल. आणि दुसरं काय? बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू -5 म्हणजेच काय? लेस दॅन 0 म्हणजेच काय? लेस दॅन 0 जर असेल बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0 असेल तर नॉट रिअल. म्हणजे काय ना? नॉट रिअल. हे अशा प्रकारे कंप्लीट झाले. आता सेकंड पार्ट, सम ऑफ रूट्स इज -7 आणि प्रोडक्ट ऑफ टू रूट्स इज 5. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहा मला. इथं काय लिहित? मग पहिला टर्म काय असतो? x² मायनस अल्फा प्लस बीटा ऑफ x म्हणजे सम ऑफ टू रूट्स. काय येतात? एक -7 आणि 5. -7 आणि 5 च सम करा. काय येतो? -2. मग -2 इथं लिहून देतो पहा. x² मायनस अल्फा प्लस बीटा म्हणजेच काय? -7 प्लस 5. इथं सम ऑफ रूट्स म्हणलं ना, मग डायरेक्ट येतो आपण. इथं -7 सांगितलेलं आहे. x प्लस प्रोडक्ट ऑफ टू रूट्स म्हणजेच काय? 5 आहे म्हणजे दोन रूटचं इक्वल टू 0. मग काय होणार? x² मायनस ऑफ मायनस प्लस 7x प्लस 5 इक्वल टू 0. म्हणून इथं काय होणार? x² प्लस 7x प्लस 5 इक्वल टू 0 मिळणार. जो क्वाड्रॅटिक इक्वेशन काय? x² प्लस 7x प्लस 5 इक्वल टू 0. आणि थर्ड पहा, इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 2x² मायनस 4x मायनस 3 इक्वल टू 0 म्हणजेच अल्फा प्लस बीटा काय असणार आहे? अल्फा इंटू बीटा काय असणार हे सांगायचं आहे आपल्याला. पहा बरं, अल्फा प्लस बीटा म्हणजेच काय? फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला? अल्फा प्लस बीटाचा मायनस बी बाय ए आणि अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला आहे सी बाय ए. मायनस बी बाय ए म्हणजेच काय? पहा बरं, हे इथलं ए ची व्हॅल्यू आहे 2, बी ची व्हॅल्यू आहे -4, सी ची व्हॅल्यू आहे -3. हे ax² प्लस bx प्लस c नुसार जर कम्पेअर केलं तर a ची 2 येतं, b ची -4 येतं, c चं -3 येतं. मग मायनस बी आहे म्हणजेच अल्फा प्लस बीटा म्हणजे काय? -b बाय ए म्हणजेच काय? तर पहा b म्हणजे आहे -4 आणि ऑलरेडी इथला मायनस ब्रॅकेट याचा फॉर्म्युला येतात. आणि b बाय ए म्हणजे काय? 2 म्हणजेच काय? -4 येतो. मायनस ऑफ मायनस प्लस 4 बाय 2 म्हणजे 2 × 2 2 2 × 4 म्हणजे अल्फा प्लस बीटा काय आला? 2 आला. आणि अल्फा इंटू बीटा पॉवर अल्फा इंटू बीटा म्हणजेच काय? सी बाय म्हणजेच काय? -3 सी ला सी ची व्हॅल्यू आहे -3 आणि ए आहे 2 म्हणून काय आला? -3/2 आलेला आहे. म्हणून इथं काय? तर मायनस बीटा अल्फा इंटू बीटा काय? तो -3/2. हे अशा प्रकारे. आता हे झाले आपले ऍक्टिव्हिटीज कम्प्लीट. आता नेक्स्ट जो आहे क्वेश्चन सेकंड. काय म्हणलं क्वेश्चन सेकंड? पहा बरं, क्वेश्चन सेकंड म्हणलेला आहे की फाइंड द डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट म्हणजे काय? पहा, x² प्लस 7x मायनस 1 इक्वल टू 0. कम्पेअर करा. कम्पेअर कोणत्या? जनरल फॉर्म सोबत. कंपेअरिंग विथ ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. a म्हणजे असतो 1, b म्हणजे असतो 7, c म्हणजे असतो -1. मग काय ना? b² मायनस 4ac हे काय? डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला आहे. मग काय ना? 7 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए म्हणजे आहे 1, सी म्हणजे आहे -1. 7 चा स्क्वेअर 49 मायनस ऑफ मायनस प्लस 4 1 जा 4 म्हणजेच काय? तर 49 प्लस 4 53 म्हणजे b² मायनस 4ac काय आलेला आहे आपल्याला? 53. नेक्स्ट काय? सेकंड 2y² मायनस 5y प्लस 10 इक्वल टू 0. हे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपण कम्पेअर करू जनरल फॉर्म सोबत. काय आहे पहा? कंपेअरिंग विथ ay² प्लस by प्लस c इक्वल टू 0 म्हणजे a म्हणजे काय आहे? 2, b म्हणजे आहे -5, c म्हणजे आहे
10. आता डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला माहित आपल्याला काय बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0. म्हणजेच काय बी स्क्वेअर पहा काय तर बी स्क्वेअर मायनस 4ac आहे. तर पहा बी म्हणजे काय मायनस 5 चा स्क्वेअर, 4 ला 4, ए म्हणजे आहे 2, सी म्हणजे आहे 10, मायनस 5 चा स्क्वेअर काय तो 25. मग नेक्स्ट काय मायनस ला मायनस, 4 2 जा 8, 8 10 जा 80. मग काय ना 80 मायनस 25 काय येणार, 80 मायनस 25 येणार. 10 मधून 5 गेले 5 आणि 7 मधून 2 गेलं 5, 55 येणार. म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac काय आलेला आहे 55. आता थर्ड पॉवर काय दिलेलं आहे इथं, थर्डचं दिलेलं आहे √2x² प्लस 4x प्लस 2√2 इक्वल टू 0. म्हणजेच काय होणार पहा बरं, comparing with ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. काय ना a म्हणजे आहे √2, b म्हणजे आहे 4, c म्हणजे आहे 2√2. पहा b² मायनस 4ac म्हणजेच काय 4 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू √2 प्लस 2√2. काय ना 4 चा स्क्वेअर 16 मायनस ला मायनस 4 इंटू 2 काय तो 8 इंटू √2 चा स्क्वेअर, कारण √2 इंटू √2 2√2 चा स्क्वेअर, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. म्हणजे काय तो 16 मायनस 8, 8 इंटू इथं काय राहतो 2च राहतो. म्हणजेच काय ना 16 मायनस 16 0. म्हणजे b² मायनस 4ac इक्वल टू 0. बस अशा प्रकारे आपल्याला डिस्क्रिमिनंट फाइंड करायचं होतं. याचा फॉर्म्युला जो ऍक्च्युअल काय b² मायनस 4ac. यासाठी काय नाही, फक्त आपल्याला जनरल फॉर्म सोबत कम्पेअर करू ए आणि बी आणि सी ची व्हॅल्यू सांगायचं आणि डिस्क्रिमिनंट फॉर्म्युला मध्ये ठेवून द्यायचं b² मायनस 4ac. या फॉर्म्युला मध्ये ठेवल्यावर आपल्याला जो मिळतो आन्सर ते कारण त्याचं डिस्क्रिमिनंट लिहून घ्या बाकी सर्व.